कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने शिक्षणप्रेमी एस एम माळीसर यांचा नागरी सत्कार संपन्न. ढोणेवाडी पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी व उद्योगपती एस एम माळीसर यांच्या विविध कार्याची दखल घेऊन कर्नाटक राज्य संघटनेच्या वतीने त्यांचा ढोणेवाडी येथे नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने ह्या होत्या. ढोणेवाडीचे सुपुत्र एस एम माळीसर यांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, चांदी उद्योग व धार्मिक कार्यात केलेल्या कार्याची दखल घेऊन कर्नाटक राज्य साहित्य संघटनेच्या वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रारंभी शेतकरी नेते रमेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर माळी सर यांचा सत्कार संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार, ह.व.प. विठ्ठल माळी महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राजू पवार म्हणाले, आज विज्ञानाला अध्यात्माची नितांत गरज आहे. विज्ञानाला अध्यात्माची जोड असल्यास मानवी जीवन सुखमय होईल. आज महिला व युवा पिढी टीव्ही, मोबाईलच्या जंजाळ्यात अडकून पडत आहेत. त्यामुळे माणसाला आता अध्यात्म हाच तारू शकणार आहे. त्यामुळे विज्ञानाबरोबरच अध्यात्माची सांगड घालून माणसाचे जीवन हे सुखमय करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे ते शेवटी म्हणाले. या कार्यक्रमासाठी चिमा सोनाडगे, प्रकाश सादळकर, बबन जामदार, एकनाथ सादळकर, सुभाष खोत, राजीव कोपारडे, सागर माळी, सिद्धू हिरकुडे, वैभव घाटगे, विकास पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोणेवाडीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. तर संसार सुखी व्हायचा तर आध्यात्मिकची गरज आहे. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्म्यानं धर्मस्य. ज्याच्या वेळी भारताला, देशाला ज्याच्या ग्लानी चढली, म्हणजे देशाला नव्हे, तुमच्या आमच्या जीवाला, मी अहंकार, मी मोठा तू मोठा, मी आमदार, मी खासदार, माझ्या एवढ्या संस्था, माझं एवढं ते, असं जे माणसाला अहंकार चढला आणि तो अहंकार नटला. म्हणून अहंकार माणसाचा जर कमी करायचा असेल, मीपणा जर घालवायचा असेल, तर इथं मंदिर मस्जिद शिवाय तुम्हाला पर्याय नाही. आज माळी सरांचं कार्य भरपूर. आज माळी सरांच्या सारख्याने आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कुठल्याही जातीचा, पक्षाचा, धर्माचा, भाषेचा भेदभाव न करता माळी साहेबांनी आपल्या शाळेसाठी जागा दिली. बरोबर, ज्या ज्या तुमचं मंदिर असेल, कुठल्या गावचं मंदिरचं काम असेल, मंडळाचं काम असेल, सप्ताह असेल, भरभरून देणगी दिली. अशा माणसांची आज गरज आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, यदा यदा धर्मस्य. कारण काय, आज आपल्याला सांगतात, मी आता कुठं तर बरेच लोक कुंभमेळ्याला चालले. आता बरेच लोक म्हणतात, मी कुंभमेळ्यात गेलो नाही, माझं पाप काय करायचं. तर पाप घालवण्यासाठी कुंभमेळा नाही आहे. काही लोकांची समज आहे, पंढरपूरची माळ दारू बंद करण्यासाठी, व्यसन बंद करण्यासाठी नाही आहे. ही माळ कशासाठी आहे, कुंभमेळा कशासाठी आहे, हे समजून घेणं सुद्धा काळाची गरज आहे. कारण असं आहे की आज संतांनी सुद्धा सांगितलंय, काहीचं वैसनी करा एकचित्त, आवडी आनंद आलो. जर तुम्हाला काही साधन नसेल, एक जाग्याला बसून तुम्हाला कुठला पाहिजे ते रामाचं नाव घ्या, शंकराचं घ्या, अप्पा महाराजांचं घ्या, पांडुरंगाचं घ्या, विठ्ठलाचं घ्या, कुठल्याही देवाचं तुम्हाला आवडते देवाचं नाव घ्या. आणि संत कबीराने सुद्धा सांगितलंय, व्रत नियम न करावे, शरीरात न पिडावे, दुरी काही न जावे तीर्थाशी. महाराज बरोबर आहे ना. व्रत नियम न करावे. व्रत नियम कधी करायचं, आपल्याला बीपी आहे, शुगर आहे, टाइम टू टाइम जेवायला लागते. व्रत एकादशी करायचं काय कारण नाही. याचा अर्थ महाराज तुम्ही एकादशी सोडा असं मी सांगणार नाही. ज्याला शरीर चांगलं आहे, शरीर साथ देते, ज्याची बीपी चांगली आहे, शुगर चांगली आहे, त्यानं व्रत करायला काय अडचण नाही. शुक्रवार करा, मंगळवार करा, काय अडचण लागली.